हे ब्लाऊज झालेलं आहे शिवून। इथे जे लटकनची दोरी लावली ती रेडीमेड आहे आणि मी ही नेहमी हाताने लावते, कारण काय होतं इथे मशीनची शिलाई केली ना की ते खूप खराब दिसतं बाहेरच्या साईडने। आणि हे जे आहे ही दोरी ह्या टाईपची जर दोरी असेल तर ती अशी शिलाईतून अशी निघायला लागते, कारण हे एकदम बारीक जरीचे धागे असतात। त्यामुळे मी नेहमी शक्यतो हाताने लावते, म्हणजे काय जर दोरी खराब झाली तर ती कस्टमरला उसवून काढता येते आणि त्या जागी दुसरी सुद्धा लावता येते। बऱ्यापैकी कॉम्प्रोमाइज करावं लागतं आपल्याला सुद्धा आणि कस्टमरला सुद्धा। तर आधीच जेव्हा अशा पद्धतीचे ब्लाऊज येतात तेव्हा आधीच व्यवस्थित बघून घ्यायचं आणि जे काय पॉसिबल असेल नसेल ते बोलून घ्यायचं। आणि शक्यतो हे असे ब्लाऊज जे डिझाईनवाले असतात ना ते कटोरीचे नाही शिवायचे, एकतर तुम्ही 4 टक्सचं शिवा, ते जास्त सोपं पडतं, आणि किंवा मग प्रिन्सेसचं शिवा, पण 4 टक्स जास्त सोपं पडतं कारण तो ॲज इट इज आकार माझ्याकडे आलेला आहे अशा प्रकारचं ब्लाऊज शिवायला। तर अशा प्रकारचे जे रेडी ब्लाऊज असतात ज्याला डिझाईन असते वर्कवालं जे असतं, तर या नेमके कसे शिवायचे यामध्ये आता बघा, सगळ्यात पहिली गोष्ट जर कटोरी ब्लाऊज यामध्ये शिवायचं असेल, हा बॅक पार्ट आहे आणि हा उजव्या बाजूचा जो आहे हा तो फ्रंट आहे। तर याच्यामध्ये जर 4 टक्स किंवा प्रिन्सेस कट घ्यायचं असेल तर ही संपूर्ण डिझाईन जी दिसते ती सगळी येणार। पण कटोरी ब्लाऊज असेल तर यामध्ये काय होतं की हा जो पोर्शन आहे साईडचा त्यामध्ये ही डिझाईन येते आणि जो मधला कटोरीचा जो भाग असतो त्याला आपल्याला हा भाग घ्यावा लागतो। हे सगळ्यात पहिली गोष्ट आहे। दुसरं म्हणजे यामध्ये आपल्याला शोल्डर ॲडजस्ट करावं लागतं, बरोबर। आता दोघी पण डीपनेक आहे आणि कटोरी ब्लाऊज याचं मला करायचं आहे, तर कटोरीमध्ये दोघी पण डीपनेकच असतात जास्ती करून, तर दोघी डीपनेक आहे। आणि इथे जे शोल्डर आहे ते भरपूर मोठं आहे, मी मोजून बघते। तर याच्यामध्ये शोल्डर 14 आहे आणि माझ्या क्लायंटचं अंगावरचं शोल्डरसुद्धा 14 आहे, बॅकचं शोल्डर 14 आहे आणि फ्रंटचं थोडंसं कमी आहे, उलटं आहे। बॅकचा गळा जास्त डीप आहे, त्याचं शोल्डर कमी हवं होतं आणि फ्रंटचं थोडं जास्त असतं तरी चालून जातं, पण इथे उलटं दिलेलं आहे। आता इथेच खरी कसोटी लागते की नेमकं कटिंग कसं करायचं। तर याच्यामध्ये आपल्याला ना इथे मध्ये एक डार्ट द्यायचा आहे, तो कसा कॅल्क्युलेट करायचा ते मी सांगते। फ्रंट आणि बॅक दोघांना पण आपल्याला डार्ट द्यावा लागणार, म्हणजे टक्स ज्याला म्हणतो तो द्यावा लागणार आहे, तो मी तुम्हाला सांगते की कसा करायचा। हा सेम टक्स तुम्ही आरीवर्कचे जे रेडी ब्लाऊज किंवा असे डिझाईन असलेले कुठलेही ब्लाऊज असतील तर त्याला तुम्हाला हा द्यावाच लागतो आणि त्यानंतरच तुम्ही कटिंग करायची आहे। पहिले कधी पण याची पेपर कटिंगच करायची, डायरेक्ट अस्तरवर कापायला जाऊ नका, 4 टक्स असलं तरी सुद्धा। आता फ्रंटला बघा, फ्रंटला ही कटोरी आहे, तर ही अशा पद्धतीने इथे कट होऊन जाईल, ठीक आहे, ही अशी। आणि कटोरी जर जमली तर मी ह्याच्यामध्येच ॲडजस्ट करणार आहे। आता तुमच्याकडे सेमच ब्लाऊज येईल किंवा तुम्ही विकत घ्याल असं नाही, हे काय रेडीमेडमध्ये खूप वेगवेगळे प्रकार काहीही देतात। कधी कधी इथे डाचचं अंतर सोडलेलं असतं मध्येच, तर इथे तसं नाही आहे। तर काय आहे आपल्याला ना ती जी डिझाईन आहे ना त्यानुसार थोडंसं ॲडजस्ट आपल्याला करावं लागतं। तर शक्यतो यामध्ये जर 4 टक्स बसलं तर इझी आहे किंवा प्रिन्सेस बसलं तर इझी आहे, कारण प्रिन्सेसला फ्रंटला 2 आणि बॅकला 1 असे 3च पार्ट असतात। कटोरीचं कसं, कटोरी, फ्रंट, योक, परत मागचा भाग असे तुकडे तुकडे असतात। तर यामध्ये ना आपल्याला गळा रुंदी ॲडजस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे, फ्रंटला सुद्धा। जर तुम्ही आपण अस्तर कट करतो हे अशा पद्धतीने, ठीक आहे, मी हे अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे। तर आता याचा जो नेक आहे, ठीक आहे, कारण याचं डीप नेक आहे, तर शोल्डर आपण किती 5, 5.25 मॅक्झिमम 5.5 घेतो। तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम येतो, तर तो कसा सॉल्व्ह करायचा आहे, तर सॉल्व्ह करण्यासाठी इथे आपल्याला डाच टाकायचा आहे। तर याची अगदी सोपी पद्धत सांगते मी तुम्हाला काय कशी करायची। मी इथे कट करून घेतले म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल। तर आपल्याला डार्ट म्हणजे टक्स टाकून घ्यायचा आहे। तर आपल्याला आधी हे इथे मॅच करून घ्यायचं आहे व्यवस्थित, जी काही डिझाईन असेल ती अशा पद्धतीने मॅच करून घ्यायची। तर हे फक्त आपल्याला ॲडजस्ट करण्यासाठी आहे, व्यवस्थित इथे मध्यभागसुद्धा पाहून घ्यायचा आहे। हे मी इथे असं फिक्स करून घेतलं पिन लावून।
मी अजून ब्लाऊज पूर्ण कट केलेलं नाही आहे, तर फक्त इथे कट करून घेतलं तुम्हाला दिसण्यासाठी फक्त बस. आता हे आपलं मॅच झालेलं आहे. इथे पानगळा आहे तो थोडासा असा वाकडा होतोय, इथे तो व्यवस्थित करून घेतला. मध्यभाग घ्यायचा आहे, इथे सुद्धा एक पिन लावून घेतली. आता आपण जे अस्तर कट केलेलं असतं, आता हा मागचा गळा 9 आहे, जो रेडी गळा आहे तो जवळपास 8.5 ते 9 आहे. ठीक आहे. तर हे ज्यांचं ब्लाऊज आहे त्यांचा अंगावरून मी गळा घेतला आहे, तर त्यांनी मला 9 इंच सांगितलेला आहे. तर त्यासाठी काय करणार मी, हे 9 इंच इथे असं मार्किंग करून घेणार. हे इथे येते 9 इंच, म्हणजे हे इथे अर्धा इंच एक्स्ट्रा येणार वरती, आणि इथे आपली शिलाई येणार, म्हणजे हे बरोबर डिझाईन येईल. तर मी हे असं ठेवून घेणार. सॉरी, हे अशा पद्धतीने ही घडी आणि अस्तरची घडी दोघं पण मॅच करून घ्यायचे. ही आत्ता जे मी मार्किंग केलं ते मॅच करून घ्यायचं. आणि इथे आपली ही गळारुंदी आहे, तर गळारुंदीला मी इथे खूण करणार इथे. ठीक आहे, एक्झॅक्ट तिथेच मी खूण इथे केलेली आहे. ओके. आता इथे बघा, हे अशा पद्धतीने आपलं येत आहे बरोबर अगदी. ठीक आहे. पहिले मी काय केलं, अशी इथे ठेवली, खूण केली. दुसरी पद्धत अशी आहे की आपल्याला इथे ही पट्टी हवी आहे, तर ती मी इथे ठेवून घेणार आहे ही अशा पद्धतीने, आणि इथे खूण करणार. दोघी पद्धत तुम्ही वापरू शकता. आता सेम टू सेम तुमच्याकडे असंच ब्लाऊज असेल असं नाही, याच्यात बरेच वेगवेगळे प्रकार ते लोक देत असतात. तर जसं असेल तसं ॲडजस्ट करायचं. आपल्याला फक्त इथे गळारुंदी जी आहे ती कमी पाहिजे आहे, ती आपण ॲडजस्ट करून घेतली. पुन्हा एकदा असं ठेवायचं आहे, कारण की ही जी डिझाईन आहे ती सुद्धा मला हवी आहे. कॅनव्हास लावावा लागणार आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने ठेवून घेते. हे कट होऊन जाईल, तर हा गळा, एवढी गळारुंदी आपल्याला नको आहे, हे कॅन्सल. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, शोल्डर पट्टीचा जो भाग आहे डिझाईनचा तो व्यवस्थित आला पाहिजे. जर येणार नसेल तर त्याची कल्पना आपण आधीच दिली पाहिजे. आणि मी ही उलटी घडी घातलेली आहे. आता मी इथे डाच टाकून घेणार आहे. ठीक आहे. उलट्या बाजूला मी इथे डाच घेतलेला आहे इथपर्यंत. ठीक आहे. इथे आता जेव्हा आपण कॅनव्हास लावू गळ्याला तेव्हा हे काही येणार नाही आहे. अजून थोडासा कमी करायची गरज आहे, अगदी थोडासा. आता इथे जे येत आहे ते येणारच आहे, त्याला आपण काही करू शकत नाही आहे. तर हे बरोबर आपण मॅच करायचं. हा जो मध्यभाग आहे तो, आणि ही जी घडी आहे दिसते आपल्याला ती, त्यानंतर ही गळारुंदीला मी खूण केली होती ती बरोबर इथे, आणि दुसऱ्या साईडला सुद्धा इथे अशी मॅच करून आपल्याला इथे असं शिवून घ्यायचं आहे.
इथे अर्धा इंच ठेवायचं आपल्याला, त्या पद्धतीने हे ठेवते. हा भाग आपण एवढा कापूनच घेणार आहे, त्याच्यामुळे हे बाहेर गेलं तरी चालतंय. तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा भाग कट केला होता, तुम्ही तसं करू नका आणि शक्यतो जमिनीवर अंथरून मग कट करा. असं मी इथे कट करून घेतलेलं आहे. आता डिझाईन जी आहे ती आपली थोडीफार तर कट होणारच आहे. तर अशा पद्धतीने आपण जसं नेहमी आता चौफेर डिझाईन करतो तसं, किंवा तुम्ही गळापलटीसुद्धा इथे करू शकतात. मी इथे गळापलटीच करून घेणार आहे, कारण की हे जे सिल्कचं कापड आहे ते पण बऱ्यापैकी जाड आहे, त्यामुळे मी हा गळापलटी करून घेणार आणि फ्रंटला आपली जी नॉर्मल पट्टी आहे ती करणार आहे. दुसरी आयडिया, पहिली आयडिया अशी आहे की तुम्ही जो अस्तरचा भाग असेल तो असा ठेवून बघायचा, हा अशा पद्धतीने. आता मी गळा कट केलेला नाही म्हणून ते तुम्हाला दिसत नाही आहे, हे अशा पद्धतीने. ठीक आहे, तर आता हे तुम्हाला कट नाही करायचे, तर हे अशा पद्धतीने ठेवून इथे तुम्ही स्टिच करून घ्यायचं आणि ओपन केल्यानंतर तुमचं बरोबर होईल. आणि मध्ये तुम्ही पोटली बटन लावू शकता, जशी साईडला तुम्हाला डिझाईन दिसते ना अगदी तसं, आणि मग तुम्हाला हवा तो गळ्याचा आकार तुम्ही देऊ शकता. मात्र त्यामध्ये ही जी पट्टी आहे, ही जी बारीक डिझाईन दिसते ती कट होऊन जाणार आहे. ठीक आहे, तर यामध्ये तुम्ही ॲडजस्टमेंट भरपूर प्रकारचे करू शकतात, पण त्याच्यामध्ये डिझाईन कट होण्याचं बऱ्यापैकी संभव असतो. अगदी हळूहळू हळूहळू मशीन चालवते मी. आता चेक करून घ्यायचं आहे की व्यवस्थित गळा केला आहे का. या साईडला थोडंसं मला वाटतंय, तर इथे मी आता हे बरोबर व्यवस्थित असं सेट झालेलं आहे. ठीक आहे, इथे दाबटिप करून आपल्याला आता अशी चौफेर आपण अस्तर जोडून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकला. ठीक आहे, आता हे जेवढं कट होतंय तेवढं आपल्याला करावंच लागणार आहे ॲडजस्ट. हे ब्लाऊज शिवून झालेलं आहे आणि याचा लुक थोडा अशा पद्धतीने आलेला आहे. तर नॉर्मल मिड एज असलेल्या बाईचं हे ब्लाऊज आहे, म्हणजे 40-45च्या आसपास नॉर्मल असं हे ब्लाऊज त्यांनी शिवलेलं आहे, ज्याला बटन लावलेत आणि कटोरीचं ब्लाऊज आहे. कटोरीचे ब्लाऊज शिवायला माझ्याकडे बऱ्यापैकी कमीच येतात, एक तर फोर्टक्सचं येतं नाहीतर प्रिन्सचं येतं. कटोरीचे ब्लाऊज कमीच आहे, सध्या तरी कमी आहे. तर अशा पद्धतीने मी हे ॲडजस्ट करून घेतलं. हे तर पदरामध्ये झाकलं जाईल एका बाजूचं, किंवा हात असा खाली होतो तर ते झाकलं जाणार आहे. बाकी कटोरीचा भागसुद्धा मी डिझाईनचाच घेतलेला आहे आणि बॅक साईडला सुद्धा व्यवस्थित गळा हा घेतलेला आहे अशा पद्धतीने. इथे टोक जरा कमी आलेलं आहे, जेवढं अवेलेबल होतं तेवढं मी घेतलं. दिसताना असं वाटतं की पानच आहे हा गळा डिझाईनमुळे, पण पान नाही, थोडंसं असा व्हीमध्ये हा जातो आहे. फक्त इथे एक झालं की हे मॅच होत नाही आहे फक्त, कारण की इथे आपण जो डार्ट घेतला होता
त्यामुळे कदाचित हे झालेलं असेल, दोन्ही साईडला तसंच झालेलं आहे. मी खूप ट्राय केलं की हे मिळून येईल, पण नाही येत होतं ते, त्याच्यामुळे तसंच ठेवावं लागलं. आणि अशा डिझाईनच्या ब्लाऊजमध्ये हे ऑलरेडी जे डिझाईन केलेलं असतं ब्लाऊजवरती, तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कॉम्प्रोमाइज करावं लागतं आपल्याला सुद्धा आणि कस्टमरला सुद्धा. तर आधीच जेव्हा अशा पद्धतीचे ब्लाऊज येतात तेव्हा आधीच व्यवस्थित बघून घ्यायचं आणि जे काय पॉसिबल असेल नसेल ते बोलून घ्यायचं. आणि शक्यतो हे असे ब्लाऊज जे डिझाईनवाले असतात ना, ते कटोरीचे नाही शिवायचे. एकतर तुम्ही 4 टक्सचं शिवा, ते जास्त सोपं पडतं, आणि किंवा मग प्रिन्सेसचं शिवा. पण 4 टक्स जास्त सोपं पडतं कारण तो ॲज इट इज आकार दिलेला असतो. थोड्या वेळापूर्वी जसं मी तुम्हाला दाखवलं होतं व्हिडिओमध्ये, तर ऑलरेडी हा असा भाग तयार असतो. तिथे आपल्याला फक्त टक्स मांडायचे असतात आणि इथे एक डार्ट टाकून घ्यायचा असतो. आणि शक्यतो फ्रंट हुक्काचेच घेत जावा. आणि डिझाईनमध्ये जर इथे काही प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही इथे कट करायची डिझाईन आणि इथे पोटली बटन तुम्ही लावू शकता. म्हणजे जर तुम्हाला इथून गळा घ्यायचा आहे, समजा ही डिझाईन तुम्हाला इथूनच घ्यायची होती, तर तुम्ही इथे कट करा, इथे कट करायचं आणि ते जोडून मग मध्ये पोटली बटन तुम्ही लावू शकतात. तसंही ॲडजस्टमेंट तुम्ही करू शकतात. मी व्हिडिओमध्ये ते सुद्धा सांगितलं होतं. तर जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.